नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी पाठ 7वा गवताचे पाते. अतिशय सुंदर पाठ आहे, रूपक कथा आहे. चला तर मित्रांनो, आपण आता पाहूया रूपक कथा गवताचे पाते. गवताचे पाते या पाठाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. लेखक वि.स. खांडेकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. वि.स. खांडेकर हे एक श्रेष्ठ समर्पित मराठी लेखक. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. मराठी साहित्यातील एका मोठ्या कालखंडावर त्यांनी खांडेकर युग असा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला. म्हणजे वि.स. खांडेकर यांनी लिहिलेले साहित्य इतके लोकप्रिय झाले होते, त्याला इतकी लोकप्रियता मिळाली होती की मराठी साहित्यात असे एक युग होते की जे खांडेकर युग म्हणून ओळखले जात होते. म्हणजे वि.स. खांडेकर यांच्या नावाचा ठसा अशा प्रकारे मराठी साहित्यावर उमटला होता. त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडत असत. म्हणजेच काय तर ते जे काही पुस्तक प्रकाशित करायचे ते वाचण्यासाठी वाचक अतिशय उत्सुक असायचे. मी कधी ते पुस्तक वाचतोय असे प्रत्येक वाचकाला वाटत असायचे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्यांच्या भावी लेखनाची वाचक जातकासारखी वाट पाहत असत. आणि वि.स. खांडेकर हे लेखक कधी साहित्य लिहित आहेत आणि आम्ही ते कधी वाचतोय असं वाचकांना झालेलं असायचं. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, तो खूप तीव्रतेने पावसाची वाट पाहत असतो, त्याच तीव्रतेने वाचक वि.स. खांडेकर नवीन साहित्य निर्मिती कधी करत आहेत आणि आम्ही ते कधी वाचतोय अशा प्रकारे वाट पाहत असायचे. खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्या, लघुनिबंध, रूपक कथा, नाटक, चित्रात्मक लेखन, समीक्षक लेखन अशा प्रकारचे अनेक लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक प्रकारचे विपुल लेखनही केले आहे. इतकेच नव्हे तर मराठी, हिंदी व तेलुगू या भाषांमध्ये चित्रपटांसाठी एकूण 18 पटकथासुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी पटकथा लिहिण्याचेही कार्य केलेले आहे. कांचनमृग, उल्का, दोन मने, दोन ध्रुव, अश्रू, त्याचबरोबर ययाती आणि अमृतवेल या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यांच्या कथा कादंबऱ्यांची जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. म्हणजे वि.स. खांडेकर मराठीमधून लेखन करत होते, परंतु भारतामध्ये ज्याही काही भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली. म्हणजे त्यांचं लेखन इतकं विपुल होतं आणि त्याचबरोबर इतकं प्रसिद्ध होतं. तसेच इंग्रजी, रशियन आणि झेक या भाषांमध्येही त्याची भाषांतरे झाली. म्हणजे भारतीयांबरोबरच त्यांचे लेखन परदेशातही फिरले होते आणि परदेशातही त्यांच्या लेखनाची भाषांतरे करण्यात आली होती आणि ते लोकही वि.स. खांडेकरांच्या साहित्याचा अभ्यास करतात. किती सन्मानाची गोष्ट आहे सर्व महाराष्ट्रीयांसाठी आणि भारतीयांसाठी देखील. खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले आहे. ययाती ही कादंबरी खूप सुंदर आहे. तुम्हाला कधी वाचायला मिळाली तर नक्की वाचा. साहित्य संमेलन व नाट्य संमेलन यांची अध्यक्षपदे वि.स. खांडेकर यांनी भूषवली. त्यांना पद्मभूषण हा भारत सरकारचा अत्यंत सन्मानाचा किताबही मिळाला आहे. उदात्त ध्येयवाद हा त्यांच्या साहित्याचा प्राण होता. या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधील नायक नायिका उदात्त मूल्यांसाठी सर्वस्व अर्पण करताना दिसतात. खांडेकरांना 1974-75 सालचे लेखकांना मिळणारे सर्वोच्च सन्मानाचे ज्ञानपीठ पारितोषिकही मिळाले होते आणि ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे खांडेकर हे सर्वात पहिले मराठी लेखक होते. तर अशा प्रकारे लेखकांचा परिचय आपण पाहिलेला आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पुस्तकाच्या पानावरती येऊया. वि.स. खांडेकर, जन्म 1898, मृत्यू 1876. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक आणि 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचे यथोचित गौरव देखील केला गेला होता. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण
हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यांचे कांचन मृग, 2 ध्रुव, त्याचबरोबर उल्का, 2 मणे, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, त्याचबरोबर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, त्याचबरोबर वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी साहित्य प्रकाशित आहे. त्यांच्या साहित्याची नावच या ठिकाणी एवढी दिली आहे की याचा अर्थ त्यांचं साहित्य किती मोठं असेल, किती विपुल असेल याचा अंदाज तुम्ही नक्कीच बांधू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे की रूपक कथा. रूपक कथा ही वि स खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे. पण ही रूपक कथा जी आहे तर रूपक कथा म्हणजे नेमकं काय? कदाचित तुम्ही रूपक कथा हे नाव पहिल्यांदा ऐकत असाल. तर रूपक कथा म्हणजे काय? तर कधीकधी एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना आपल्याला शब्द अपुरे पडतात. त्या वस्तूचे परिपूर्ण वर्णन करणे कठीण बनते. अशा वेळी त्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणादाखल एखादी दुसरी गोष्ट वापरली जाते. आता जसं की आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, पण तेव्हा आपण त्या योग्य शब्दामध्ये ते मांडू शकत नाही. मग आपण अशा काही एक वेगळी त्याच्याबद्दल वेगळी कथा तयार करतो आणि त्यातून ते पटवून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मग रूपक कथा ही खूप लहान असते, चिमुकलीशी असते. आपण अनेक कथा वाचतो, आपण अनेक आपल्या पाठ्यपुस्तकामध्येही कथा आहेत, काही आपण मासिकांमध्ये कथा वाचतो, काही पुस्तकांमध्ये वाचतो. त्या सगळ्या कथा अर्थपूर्ण असतात, मोठ्या असतात. रूपक कथा ही जरी अर्थपूर्ण असली तरी ती खूप लहान असते आणि तिच्यामध्ये अर्थघनत्व खूप जास्त असतं. म्हणजे कथा जरी लहान असली तरी अर्थघनत्व म्हणजे त्यातून खूप मोठा आणि खूप वेगळा आणि खूप म्हणजे जीवनामध्ये साथ घालणारा असा आनंद अर्थ त्यातून व्यक्त होत असतो. आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक असते. आशय समृद्धता त्यातून खूप मोठा आशय व्यक्त होत असतो. सूचकता त्यातून आपल्याला आपल्या जीवनासंदर्भात काही सूचक उदाहरणे दिलेली असतात आणि ती अधिक परिणामकारक असते. आता आपण पाहिलं की रूपक कथा म्हणजे नेमकं काय. तर रूपक कथा ही वि स खांडेकर यांनी मराठी कथेला दिलेली एक सर्वात मोलाची अशी देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. वि स खांडेकर यांनी रूपक कथांचे संग्रह देखील लिहिले होते. सुवर्णकण यातीलच घेतलेली एक कथा आपण पाहणार आहोत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकांतून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. आता ही कथा जरी गवताचे पाते आणि झाडाचे पान याच्यावरची असली तरीही यातून जो अर्थ व्यक्त होणार आहे तो माणसांच्या विविध वृत्तीचे, प्रवृत्तींचे आणि भावभावनांचे दर्शन आपल्याला घडवून देणार आहे. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. तुम्हीही लहानपणी झोपताना आजीकडे कथा सांग असा हट्ट केला असेल. मग आजीने तुम्हाला खूप कथा सांगितल्या असतील. परीच्या गोष्टी असतील किंवा राजाची गोष्ट असेल, एक होता राजा एक होती राणी, अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. तर कथेचेही अनेक प्रकार आहेत. जसं की विज्ञान कथा असतात. विज्ञान कथा म्हणजे काय? तर विज्ञानाने कशा प्रकारे प्रगती केलेली आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. जसं की आपण 9वीला यंत्रांनी केलं बंड ही एक विज्ञान कथा पाहिलेली होती. तर त्या प्रकारच्या कथा. ऐतिहासिक कथा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसारखे अनेक जे राजे होते तर त्यांच्या ज्या कथा आहेत, राजे आहेत, अनेक नेते आहेत, तर त्यांच्या ज्या कथा आहेत, स्वातंत्र्य योद्धे आहेत, तर त्या आहेत ऐतिहासिक कथा. त्याचबरोबर जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथांचे अनेक प्रकार आहेत. आता जातक कथा म्हणजे काय? तर जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत. पूर्वी वेगवेगळ्या कथा सांगून लोकांना उपदेश केला जायचा. कथांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात. या कथांचा परिणाम मानवाच्या मनावर खोलवर व्हायचा. या परिणामामुळे माणसाचे वागणे बदलत जायचे आणि यालाच संस्कार असे म्हणतात. बौद्ध भिक्खूंनी लोकांवर संस्कार करण्यासाठी जातक कथांचा उपयोग केला.
त्यांना सदाचारी करण्याचा प्रयत्न केला. दया, करुणा, परोपकारिता, औदार्य अशा सद्गुणांचा प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साहस कथा म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहस कथा आहेत, त्यांच्या पराक्रमांच्या कथा आहेत. त्याचबरोबर अनेक व्यक्ती आहेत, अनेक राजे आहेत, अनेक नेते आहेत ज्यांच्या साहस कथा प्रसिद्ध आहेत. आणि रहस्यकथा म्हणजे काय तर तुम्ही शेरलॉक होम्स यांच्या रहस्यकथा वाचल्या असतील. गुन्हेगारांनी काही मागमूस मागे न ठेवल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गूढ गुंतागुंतीच्या समस्येची उकल करण्यासाठी ज्या कथा असतात त्याला आपण रहस्यकथा असं म्हणतो. तर अशा प्रकारे हे काही कथांचे प्रकार आहेत. आणि यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा. आता रूपक कथेची वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहेत. रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता, सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. तर अशा प्रकारे रूपक कथेचे या ठिकाणी आपल्याला काही वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेश तत्परता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. नाट्यात्मकता म्हणजे ते नाटकातून म्हणजे असं एक नाट्य असल्यासारखं वाटतं. अलंकारिक, त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा वापरलेली असते. संदेश तत्परता म्हणजे त्यातून आपल्याला एखादा संदेश मिळतो. तर ही रूपक कथेची आणखी वैशिष्ट्ये आहेत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. म्हणजे रूपक कथेमध्ये काय होते तर वाच्यार्थ म्हणजे वाचल्यानंतर जो आपल्याला पटकन अर्थ कळतो तो असतो वाच्यार्थ. आता वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यांची ओळख आपण दुसऱ्या पाठामध्ये बोलतो मराठी या पाठामध्ये करून घेतली होती. जसं की त्या पाठामध्ये एक विनोद होता. तो विनोद त्या नवऱ्याने वाच्यार्थ लक्षात घेतलं म्हणजे वाचून जे त्याला कळलं ते त्याने लक्षात घेतलं म्हणून तिथे विनोद निर्माण झाला होता. मग लक्ष्यार्थ म्हणजे काय तर वाचून जे कळतं त्याच्या पलीकडचा जो अर्थ असतो जो आपल्याला शोधावा लागतो, जो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तर तो असं लक्ष्यार्थ. मग आता या ठिकाणी ही जी कथा आहे रूपक कथा, तर रूपक कथेमध्ये जो वाचून कळतो अर्थ तर तो अर्थ हळूहळू कमी होत जातो. जसं आपण कथा वाचत जाऊ तसं वाच्यार्थ कमी होतो आणि त्यामधून जे सुचवायचं आहे तर तो जो लक्ष्यार्थ आहे तो त्यातून प्रभावीपणे व्यक्त होत असतो, सूचित होत असतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. आता पहिल्यांदा आपण ही कथा वाचणार आहोत आणि मग त्यानंतर आपण या कथेचा अर्थही जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण ही कथा वाचूया. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या खुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पान जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातीच्या खुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव अगदी खाऊन टाकला यांनी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला त्यांनी. ओके, तर अशा प्रकारे शेवटी ते काय म्हणतं, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. तर अशा प्रकारे ही आहे रूपक कथा. कथा वाचल्यानंतर तुम्हाला साधारणतः याची कल्पना आलीच असेल. आता आपण पाहणार आहोत की नेमकी ही चिमुकल्या गवताच्या पात्याची आणि पानाची ही चिमुकली कथा. हिवाळा सुरू झालेला होता आणि त्याच्यामुळे
जी पिकलेली पानं होती तर ती गळू लागली होती. आता पिकलेली पानं गळणार आणि मगच झाडाला नवी पालवी येणार आहे. त्याच्यामुळे जी पिकलेली पानं होती तर ती गळू लागली होती. आणि हिवाळा सुरू असल्यामुळे वातावरणामध्ये थंडी होती आणि थंडी असल्यामुळे जी काही इतर पानं म्हणजे जी गवताची पातं होती तर ती धरणी मातीच्या कुशीमध्ये शांत झोपलेली होती. मग आता या ठिकाणी जी पानं गळून खाली पडत आहेत, जमिनीवर येत आहेत, तर ती पट 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 असा आवाज करत येत होती. म्हणजे पानांचा आवाज होतो तुम्हाला माहिती आहे. तर त्याप्रमाणेच ती पट पट असा आवाज करत येत होती. आणि त्यांचा हा जो पट 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 असा जो आवाज आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलेला आहे, कर्णकटू आवाज. कर्णकटू म्हणजे काय, तर कर्कश आवाज, नकोसा वाटणारा असा तो आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. चिमणे म्हणजे काय, एकदम छोटेसे, एकदम लहान, ओके, एकदम असे गोंडस किंवा कोमल असं पान. ओके, तर असं जे पान आहे तर ते गवताचे पाते जे आहे, चिमणे गवताचे पाते, ते हा सगळा कर्णकटू आवाज ऐकून जागे झाले. आणि मग गिरक्या खात खात एक झाडाचे पान जमिनीवर येत होते. आणि मग ते जे झाडाचे पान आहे तर त्या झाडाच्या पानाला हे गवताचे पाते म्हणाले की पडता पडता किती कटकट करतोस तू, म्हणजे पडताना पण तू शांत पडत नाहीस, एवढा आवाज करून तू खाली पडतोस. आणि तू हा जो सगळा दंगा करतोयस ना, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोड गोड स्वप्नांचा काय होतोय, चुराडा होतोय. म्हणजेच मी जी झोपेत शांत या थंडीच्या वातावरणामध्ये झोपी जाऊन जी चांगली चांगली स्वप्न मी पाहत होतो त्याला सगळा चुराडा केलास तू, एवढा आवाज करत येतं का कोण, असं त्याला त्याचा राग आला त्या पानाचा की तो एवढा आवाज करत करत खाली आला म्हणून. मग असं आपल्याला एवढूसं गवताचं ते पातं असं बोलतंय म्हटल्यानंतर त्या पानाला देखील राग आला. मग ते पान चिडून म्हणतं, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. म्हणजे अरे जा, चिडखोर बिब्बा म्हणजे काय, खूप चिडखोर असा, चिडखोर म्हणजे खूप पटकन राग येणारा, तर असा जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. मग ते जे पान आहे ना झाडावरचं, जे वरून गळून खाली आलंय, तर ते त्या गवताच्या पात्याला म्हणतं की आम्ही किती वरती उच्च, म्हणजे आम्ही झाडाच्या वरती राहतो, म्हणजे आम्ही उच्च वातावरणामध्ये राहतो, आणि तू काय मातीमध्येच राहतोस आणि मातीमध्येच लोळतोस. तुला काय कळणार आमचं उच्चपण. म्हणजे या ठिकाणी ते जे पान आहे तर ते उच्च नीच असा भेदभाव त्या ठिकाणी करते की आम्ही उच्च आहोत, तू क्षुद्र आहेस, तुला काय कळणार, आम्ही वरती किती मज्जा करतो, आमचं आयुष्य किती सुंदर आहे, किंवा आम्ही किती झाडाच्या वरती राहतो वगैरे, असं सगळं तो म्हणतो. आणि तो म्हणतो की हा काय दंगा नाही आहे काय, हे गाणं चाललं आहे, आणि तू तर जन्मात कधी आपण करत नाहीस, म्हणजे तू तर अरसिकच आहेस. अरसिक म्हणजे ज्याला असं जरा रस नाही आहे कशामध्ये, असा तू आहेस, तर तुला ते काय समजायचं नाही, असं कोण म्हणतं. हे जे झाडावरचं पान खाली गळत होतं तर ते गवताच्या पात्याला असं म्हणतं. आणि हे बोलत असतानाच ते काय होतं, जमिनीमध्ये मिसळून जातं. आता ते पान वरून खाली पडलेलं आहे तर ते पृथ्वीवरती पडते आणि धरणी मातीच्या कुशीमध्ये जाऊन ते झोपून जाते. ओके, म्हणजे ते धरणी मातीच्या कुशीमध्ये जाते, म्हणजेच नष्ट होते. ओके, त्याच्यानंतर मग परत काय होतं की ते जे पान आहे तर ते परत जागे होणार, त्याच्यापासून परत पान तयार होणार आहे. मग ते जे पान आहे तर ते पुन्हा जागे होते, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. म्हणजे वसंतामध्ये पुन्हा वसंताचा स्पर्श संजीवक आहे, म्हणजे त्याला संजीवनी मिळते, म्हणजे तो परत जिवंत होतोय ना, त्याच्यामुळे असं म्हटलं आहे की वसंताच्या संजीवक स्पर्शाने तो त्या ठिकाणी काय होतो, जागा होतो. त्या स्पर्शात विलक्षण अशी जादू होती. त्या स्पर्शामध्ये अशी काहीतरी वेगळी अशी जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते, आणि ते जे पान होते जमिनीवर पडलेले तर त्या पानाचं रूपांतर आता गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालेले होते. ओके, म्हणजे त्या वसंताच्या संजीवक स्पर्शाने या ठिकाणी त्या पानाने गवताच्या पात्यामध्ये परत जन्म घेतलेला होता. पुन्हा हिवाळा आला, मग हळूहळू परत हिवाळा आला. हिवाळा म्हणजे परत थंडी आली, आणि मग थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. आणि मग ते पाते थंडीने कुडकुडू लागले, थंडी होती, मग त्याच्यामुळे ते धरणी मातीच्या कुशीमध्ये जाऊन झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. आता याची परत झोप मोड होऊ लागली, त्याला झोपच येऊ देत नव्हतं कोण. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. आता हिवाळा आहे म्हणजे परत पान गळती होणार, म्हणजे परत झाडावरून खाली पानं पडणार. मग त्याच्यामुळे जिकडे तिकडे सगळी पानं खाली पडत होती, आणि त्यांचा तो पट 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 असा आवाज करीत ती पृथ्वीवरती पडत होती. आणि मग आता हे जे पान आहे, जे आधी काय होतं, झाडाचं पान होतं, ज्याचं रूपांतर आता चिमुकल्या गवताच्या पात्यात झालेलं आहे. तर हे जे गवताचं पातं आहे तर मग ते काय करतं, कपाळावरती आठी घालून, म्हणजे एकदम त्रासून असं म्हणतं की काय आहेत ही हिवाळ्यातली पानं,
अगदी जीव खाऊन टाकला आहे, म्हणजे खूप त्रास देत आहेत मला अगदी झोपू पण देत नाहीत आणि मी जी काही चांगली चांगली स्वप्न पाहतो आहे, एवढी सगळी गोड गोड स्वप्न पाहतो आहे, त्याच्या सगळ्यांचं यांनी काय केलं आहे, चेंदामेंदा केलं आहे, म्हणजे सगळ्यांचा चिरडून चक्काचूर करून टाकला आहे. तर असं तेच पान परत तेच गवताचं पातं जे आधी पान होतं तर ते असं म्हणतं आहे. तर अशा प्रकारे ही एक सायकल आहे की आता दरवेळी या ठिकाणी जे पान खाली पडणार आहे ते परत त्याचं गवताचं पातं होणार आहे, परत त्याची झोपमोड होणार आहे, म्हणजे हे सगळं असंच चालू राहणार आहे, याच्यामध्ये काही फरकच नाही पडणार आहे, हे सगळं असंच राहणार आहे. पण आता हे झालं निसर्गसृष्टीतील एक उदाहरण. पण नेमकं यातून लेखकांना सांगायचं काय आहे, वि स खांडेकरांना नेमकं यातून काय सांगायचं आहे ते आता आपण रूपक कथेचा भावार्थ यातून समजून घेणार आहोत. आता जसं की आपण बघतो, आता आपण ज्या एजमध्ये आहोत तर या एजमध्ये आपण घराबाहेर पडताना आईवडील आपल्याला सतत सूचना देत असतात की असं कर, असं करू नको, तसं कर, तसं करू नको. तर हे सगळं ऐकताना आपल्याला असं वाटतं काय सारखं सारखं हे सांगत असं काय, आपण काय सारखं सारखं ऐकायचं, तर असं आपल्याला वाटतं. परत आपल्याला आपले आईवडील सांगतात की अभ्यास कर, व्यायाम कर, असं काय काय सांगत असतात, जास्त मोबाईल वापरू नको किंवा जास्त मैदानावर खेळू नको, असं काय काय सांगत असतात. पण हे सगळं जेव्हा आपण त्यांच्या तोंडून ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये असे प्रश्न येतातच की हे आपल्याला सांगतायत, पण ह्यांच्या बालपणी ह्यांनी काय केलं असेल, असा आपल्या मनामध्ये विचार येतोच. पण ती जी वडील पिढी आहे जी आपल्याला ओरडत असते असं कर तसं कर, त्यांनी पण त्यांच्या बालपणी हेच केलेलं असतं, त्यांनी पण त्यांच्या आईवडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्षच केलेलं असतं. म्हणजे आपल्या माणसांमध्ये पण ही अशी एक सायकल आहे की लहान मुलं असतात ते मस्ती करतात, मोठे त्यांना ओरडतात, परत ती लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या मुलांना ओरडतात, तर हे सगळं असंच चालू राहणार आहे. तर हेच या कथेतून लेखकांना पटवून द्यायचं आहे. अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालेले आहे. गळून पडलेले पान मातीत मिसळून जाते आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावू लागते. आता जे पान गळून पडले आहे ते मातीमध्ये मिसळणार आणि मग परत त्याच्यापासून नवीन पानाचा जन्म होणार, म्हणजे नवीन गवताची चिमुकली पातीवरती येणार. तर दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. आता दोन्हीही पानच आहेत, दोन्हीही हिरवेच आहेत, दोघांच्याही अंगामध्ये असलेला जीवनरस एकच आहे. पण तरीही झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते आणि त्या गवताच्या पात्याला ते शूद्र लेखते. म्हणजे आता या ठिकाणी काय आहे की जे पान झाडावरून खाली पडणार आहे तर त्याला असं वाटतं की मी वरून आलो आहे, म्हणजे मी किती उच्च आहे, असं त्याला खोटा अभिमान तो मनामध्ये बाळगतो आणि गवताच्या पात्याला ते क्षुद्र लेखते. म्हणजे आपण उत्तम लक्षण याच्यामध्ये पाहिलेलं आहे की आपण कधीच कुठल्याही असत्य गोष्टीचा असा खोटा अभिमान बाळगू नये, कुणालाही क्षुद्र लेखू नये. परंतु या ठिकाणी हे पान काय करते की स्वतःच्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतं आणि गवताच्या पात्याला क्षुद्र लेखत आहे. आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पाटीही करत सुटते. मग ते जे काही चिमुकले पाते आहे तर त्याचं पण स्वप्न मोडलेलं आहे, ते छान झोपलं होतं, पण या पानांच्या आवाजामुळे त्याची झोप मोड झाली, त्याचं स्वप्न मोडलं. मग त्याच्यामुळे ते काय करते की या पानांची तक्रार करत सुटते. तर अशाच प्रकारे मानवी जीवनातही आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? म्हणजे वडील पिढी म्हणजे आपले आईवडील किंवा काका काकू किंवा त्यांच्या वयाचे जे लोक आहेत तर ते जेव्हा आपल्याला आपल्या चुकांबद्दल, आपल्या बेजबाबदारपणाबद्दल ओरडतात तेव्हा ते क्षणभर तरी आपण तरुणपणात कसं होतो याचा विचार करतात का? आपण पण तरुणपणामध्ये याच चुका केल्या होत्या याचा विचार ते करतात का? आणि आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी ते दर्शवतात का? आणि मग जेव्हा ते आठवतील, सपोज ते आठवत नाहीतच, पण जेव्हा ते असं आठवतील की आपण काय करत होतो तर ते आठवल्यानंतर मग ते तोंडसूक घेणे म्हणजे काय? टीका करून बोलणे, टीका करून बोलून आनंद घेणे. तर मग तेव्हा ते आपल्याला ओरडतील का ते आठवण करून? तर तेव्हा ते ओरडूच शकणार नाहीत. तर अशा प्रकारे ही एक मानवी स्वभावच आहे, मानवी प्रवृत्ती आहे, मानवी वृत्ती आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून म्हणजे त्रासिक भाव व्यक्त करून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? आता आपण आपले आईवडील आपल्याला ज्या सूचना करतात त्याच्यावरती आपण कपाळाला आठी घालून पाहतो, खूप त्रासिक भाव आणून पाहतो, सारखं काय सांगतात आपल्याला हे, अशा विचाराने आपण त्यांच्याकडे पाहतो. परंतु आपण जेव्हा प्रौढ होऊ तेव्हा आपणही आपल्या मुलांना हेच सांगणार आहोत. म्हणजे आता आपण जेव्हा प्रौढ होऊ तर आपण आपल्या मुलांना हे सांगत बसणार आहोत, म्हणजे आपली पण मुलं परत आपल्याकडे बघून कपाळाला आठी घालणार. तर हे जे काय चालू आहे असंच चालू राहणार आहे.
आणि मग तीही काय करतात, जुना कित्ताच गिरवत बसतात. म्हणजे पुढे पुढे पण असंच चालू राहणार आहे. जुना कित्ता गिरवणे म्हणजे काय, जसं मागून चालवत आले तसंच पुढे चालवत राहणे. त्याच्यानंतर बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. म्हणजे बाह्यरूप कितीही बदलले, म्हणजे सभोवतालची परिस्थिती कितीही बदलली तरी पण मनोवृत्तीची पुनरावृत्ती होणं काही थांबत नाही आणि पिढीतील अंतर काही संपत नाही. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जगण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. म्हणजे दुसऱ्याच्या स्थानी आपल्याला योजून पाहायचं की कधीतरी वडील पिढीने आपण तरुणपणात काय केलं होतं ते आठवावं, किंवा कधीतरी तरुण पिढीने आपण पुढील आपल्या भविष्यात वडील झाल्यानंतर काय करणार आहोत हे आठवावं. तर असं जेव्हा आपण एक दुसऱ्याच्या जागी जाऊन त्याच्या मनातील दुःख किंवा सुख समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा असं कदाचित होणार नाही. पण मुळातच ती मनुष्याची प्रवृत्तीच नाही की आपण इतरांच्या जागी जाऊन त्याचं सुखदुःख समजून घ्यावं, त्याच्याशी समरस व्हावं, सहानुभूती दर्शवावी. तर हे मुळातच मनुष्याच्या स्वभावातच नाही. त्याच्यामुळे ते काही ठिकाणी घडणं शक्यच नाही आहे. मग आता मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची जर अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? मग आता या ठिकाणी पुस्तकात आपल्याला प्रश्न विचारला आहे की जसं की आपण आता बघितलं की वडील पिढी आहे, तरुण पिढी आहे, यांच्यामध्ये जर आपण अदलाबदल केली तर म्हणजे कशा प्रकारे होईल? तर असंच जर नोकर आणि मालक यांच्यामध्ये जर आपण अदलाबदल केली तर मग त्या ठिकाणी काय फरक पडेल का, किंवा त्यांच्या स्वभावामध्ये काही फरक? तर आता आपण आधीच पाहिलेलं आहे की माणसाची प्रवृत्ती ही काही चेंज बदलत नाही. कधी तो स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघतच नाही, कारण ते मुळतः माणसाच्या स्वभावातच नाही आहे. मग आता जर आपण नोकराला मालक केलं आणि मालकाला जर नोकर केलं तर आधी काय करायचं की मालक नोकराला काम जे आहे ते वेळेवर कर यासाठी तो ओरडायचा आणि मग त्याप्रमाणे तो त्याचा पगार द्यायचा. मग आता जर आपण नोकराला मालक केलेला आहे तर नोकराला माहिती आहे की ओरडल्यानंतर आपल्याला किती दुःख होतं किंवा किती वाईट वाटतं की एवढं कष्ट करून पण मालक आपल्याला ओरडतो, हे सगळं नोकराला माहिती आहे. पण तरी पण त्याला जेव्हा आपण मालक करू तर तेव्हा तो मालकाप्रमाणेच वागणार, म्हणजे मालकाच्याच भूमिकेमध्ये जाऊन तो वागणार. कारण आता तो जरी आधी नोकर असताना त्याला माहिती आहे की काय त्रास होतो, तर तरी पण तो आता काय होणार आहे, मालकाच्याच भूमिकेमध्ये जाऊन वागणार. म्हणजे आता जरी तो मालक नोकर झाला असला, म्हणजे आता जो मालक नोकर झाला आहे तर त्याच्यावर तो चिडणार, कारण त्याने पण काम वेळेवर नसेल केलं तर त्याच्यावर पण तो चिडणार. म्हणजे या ठिकाणी खरं तर आता जो नोकर आहे, तो जो मालिक झालेला आहे, तर त्याने खरं तर चिडायला नाही पाहिजे, पण तरीही तो चिडणार. कारण माणसाचा स्वभावच तसा आहे की ज्या भूमिकेमध्ये तो जाईल तर तो त्या भूमिकेमध्येच जातो. आधी आपण कसे होतो किंवा आधी आपण काय होतो याचा तो विचारच करत नाही. तर ही माणसाची प्रवृत्ती आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी रूपकथा आणि रूपकथेचा भावार्थ पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता यानंतर स्वाध्यायामध्ये आपल्याला एक रूपकथा दिलेली आहे, तर तिचा आपण भावार्थ पाहणार आहोत. आधी आपण रूपकथा वाचून घेऊया आणि मग आपण तिचा भावार्थ पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, पण आपल्याला सगळं कंटेंट एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे चालून जाईल. तर आता या ठिकाणी रूपकथा अशी आहे की आपल्याला एक टीप दिलेली आहे खाली, ती म्हणजे रूपकथेचा भावार्थ परीक्षेकरता समाविष्टित केलेला असल्यामुळे तोही पाठाचाच भाग म्हणून अभ्यासण्याची गरज आहे. तर ही जी रूपकथा आहे तर या ठिकाणी गुलमोहर या पुस्तकातून किंवा या संग्रहातून ती घेण्यात आलेली आहे. एक विचारू, उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचं आहे, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? हो. अरे, कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात आणि इतक्यात पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो. आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूड तोड्या दिसला. तर अशा प्रकारे छोटीशी रूपकथा आहे, परंतु यातून जो अर्थ आहे, जो भावार्थ आहे, तो मात्र खूप मोठा आहे. आता ही एक जीवनाचे सगळे मर्म सांगणारी एक कथा आहे. जसं की त्या लहान रोपटं जे आहे तर त्याला असं वाटतं की आपणही त्या मोठ्या वृक्षाप्रमाणे मोठं व्हावं, आपणही उंच व्हावं असं त्याला वाटत असतं. आपण आता ते जे वृक्ष आहे, मोठं वृक्ष, त्या मोठ्या वृक्षाच्या छायेखाली त्या लहान रोपट्याला एवढं मोठं होणं शक्य नसतं. म्हणजे त्याला असं वाटतं की आता आपण दुबळेच राहणार किंवा आता आपण
क्षुद्र राहणार, मला आता मोठेपणाचं सुख लाभणार नाही, हे मोठं वृक्ष बाजूला असल्यामुळे मला तसं सुख लाभणार नाही असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याची जी इच्छा आहे तर ती इच्छा तो महावृक्षाला बोलून दाखवतो. मग आता या ठिकाणी ते जे मोठे वृक्ष आहे, म्हणजे मोठा जो तो वृक्ष आहे, तर तो हे जे वास्तव आहे की लहान झाडच जास्त सुंदर असतात, तर हे जे वास्तव आहे तर हे वास्तव तो त्या छोट्या रोपट्याला समजावून सांगत असतो. पण त्या रोपट्याला काही ते पटत नाही. त्याला असं वाटतं की आपण मोठं व्हावं, मोठं झाल्यावरती किती आपण छान दिसू, भव्य दिसू, आता आपण काय उडीउडूशा आहोत, आपण मोठं व्हावं असं त्याला वाटतं. आणि ते वृक्ष त्या रोपट्याला समजवत असतानाच वृक्षाला जंगलातून वाट काढत येणारा एक लाकूड तोड्या दिसतो. आता लाकूड तोड्या येतो म्हणजे त्या मोठ्या वृक्षाचं मरणच समोर येत असणार आहे. कारण लाकूड तोड्या लाकडं कापणार, त्या झाडाचे झाड मोठं असतं त्याचीच लाकडं कापली जातात ना. पण लहान रोपट्यांना लाकडं, म्हणजे लहान रोपट्यांची लाकडं असतात का, ती कापली जातात का, नाही. तर म्हणूनच त्या झाडाला तो लाकूड तोडा जेव्हा येताना दिसतो तर तेव्हा त्याला असं वाटतं की आपलं मरणच आपल्या डोळ्यासमोर येतं आहे. म्हणून त्याला असं वाटतं की लहानपणीच खूप सुख असतं, मोठेपणामध्ये मात्र खूप दुःखद प्रसंग असतात, खूप यातना असतात, हे या ठिकाणी सांगायचं आहे लेखकांना. मग आता ही जी कथा आहे तर ही वृक्षाची आणि रोपाची आहे. परंतु हिचा जो लक्षार्थ आहे तर तो कसा आहे तो आता आपण पाहूया. आता आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला वाटायचं मी कधी मोठा होणार. आपण आईला सारखं विचारायचो, आई मी कधी मोठा होणार, आई मी कधी मोठी होणार गं, असं आपण सारखं विचारायचो. कारण आपल्याला वाटायचं मोठ्या माणसांचं किती बरं असतं ना, ते कुठे पण जाऊ शकतात, काहीही खाऊ शकतात, मनाला वाटेल ते करू शकतात, आणि आपल्याला मात्र हे करू नको, ते करू नको, असं करू नको, असं आपल्याला सारखं सांगत असतात. मग आपल्याला वाटतं आपण मोठे झालो ना की मग आपल्याला पण मस्त फिरता येईल, काही पण खाता येईल, आईस्क्रीम वगैरे खाता येईल, असं आपल्याला वाटतं. पण जर आपण थोडं बारकाईने बघितलं तर आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपल्या मनामध्ये एक भावना असते की या मोठ्या माणसांमुळे आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्याला स्वातंत्र्यच मिळत नाही काही करण्याचं. पण जर आपण असा विचार केला की जी मोठी माणसं असतात तर मोठ्या माणसांना खूप नियम पाळावे लागतात, खूप स्ट्रेस असतं, खूप तणाव असतो, की कामाचा तणाव असतो, घर सांभाळायचा तणाव असतो, पैशांची गरज असते, पैसे मिळवण्यासाठी काम त्यांना करावं लागतं. ते ना सगळी सुखं वगैरे उपभोगता येतात असं सर्वांना वाटतं, पण ते शक्य नसतं. पैसा असेल तर सगळं करता येतं, पण पैसा एवढा जो आहे तर तो कुठेतरी ठेवायचा, कुठे त्याची सेविंग करायची, कुठे गुंतवणूक करायची, त्याची राखण कशी करायची, ती पैसा चोरी होऊ नये म्हणून काय करायचं, यांसारख्या अनेक चिंता मोठ्या माणसांच्या मनामध्ये असतात. मग एखाद्याकडे जास्त पैसा असेल तर मग ते जे सगळे पैसे आहेत किंवा ते जे काही त्याच्याकडे संपत्ती आहे ती आपण कुठे ठेवायची, त्याचं संरक्षण कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मनामध्ये असतात. आणि जर एखादा गरीब व्यक्ती असेल तर मग त्याच्या मनामध्ये आपला खर्च कसा चालणार हा विचार असतो. तर अशा प्रकारे जेवढे आपण लहान असतो तेवढे आपण सुखात असतो, कारण आपल्याला इतक्या सगळ्या प्रश्नांना सामोरे जावं लागत नाही. पण मोठे झाल्यावरती मात्र आपल्याला या सगळ्या जबाबदारी आपल्या अंगावरती पडतात आणि मग त्या आपल्याला पेलाव्या लागतात. तर मोठं होणं यापेक्षा लहान असण्यातच खरं सुख आहे. लहानपण देगा देवा, तर असं आपण म्हणतो, तर लहानपणातच खरंच सुख आहे. तर अशा प्रकारे या रूपकथेतून हा अर्थ व्यक्त झालेला आहे. आणि या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण ही रूपकथा त्याचबरोबर आपला जो काही पाठ होता तो पाहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.